येत्या काही दिवसात लोकसभा मतदारसंघाची निवडणूक होणार आहे. रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघ हा शिवसेनेच्या ताब्यात असून येथील मतदारही धनुष्यबाणाचा पारंपरिक मतदार आहे. त्यामुळे या मतदारसंघातून लोकसभेसाठी शिवसेनेलाच उमेदवारी मिळावी आणि किरण उर्फ भैया सामंत हेच उमेदवार असावेत अशी मागणी मालवण तालुका शिवसेनेच्या बैठकीत करण्यात आली आहे. शिवसेनेचे विधानसभा प्रमुख बबन शिंदे आणि तालुका प्रमुख राजा गावकर यांनी याबाबतची माहिती पत्रकारांना दिली आहे. ऐकूयात. आता लोकसभेचं एक आता थोड्या दिवसात आपल्याला ते कळेल आपल्या लोकसभा उमेदवार कोण. पण आमचं असं लोकसभेचा उमेदवार शिवसेनेचाच असावा, बरोबर ना? सगळ्यांचं असं म्हणणं आहे की शिवसेनेचाच उमेदवार असावा, जेणेकरून धनुष्यबाण ह्या निशाण्यावर लढा देतील, तोच विजयी होईल असं माझं तर आमची ती सगळ्यांची खात्री आहे. कारण लोकांना कित्येक वर्ष 2005 ते 2019 ह्या कालावधीमध्ये आम्हाला जनतेला मतदारांना माहितीच नसेल की धनुष्यबाणशिवाय कोणाला मतदान त्यांनी केलं असं आमचं प्रामाणिक मत आहे. पण ह्या टायमाला आम्हाला शिवसेनेचाच उमेदवार देऊ दे आणि शिवसेनेचा उमेदवार एकनाथ शिंदे साहेब देतील ही आम्हाला खात्री आहे त्यांची. आणि किरण सामंत साहेबांना ते उमेदवारी द्यावी अशी आमची सर्वांचीच मागणी आहे. 4 ठिकाणी आमचे 18 आपले लोकसभामध्ये निवडून आले, 18 खासदार निवडून आले. 18 पैकी 18 जागा आपल्याला सोडतील ही त्यांची मागणी आहे. जास्त देतील पण मागणी आहे त्यांची. त्याच्यामध्ये 18 मध्ये आपली सिंधुदुर्ग रत्नागिरी जिल्ह्याची ही लोकसभा आपल्या शिवसेनेलाच मिळणार, कारण धनुष्यबाण निशाणीवरती लढली गेलेली आहे आणि तो उमेदवार आपला ठरलेला आहे की भैया सामंत ठरलेले आहे. मागणी आहे म्हणजे तळागाळातल्या माणसाची मागणी आहे की किरण सामंत राहिले पाहिजे. सध्या बोलण्यापेक्षा आम्ही काय म्हणतोय की जर तालुक्या लेवलला त्यांची जर कार्यकर्ते पत्रकार परिषद घेऊन बोलत असतील तर आम्हाला सुद्धा देवाने तोंड दिलं आहे ना, आम्ही तर बोलू शकतो. तर हा आमचा दावा आहे, ही आमची सीट आहे, ही आम्हाला सोडली पाहिजे आणि सोडणं हे गरजेचे बाब आहे. जर लोकसभेला इलेक्शनमध्ये व्यवस्थित लढत झाली पाहिजे तर चांगला उमेदवार दिला पाहिजे, जेणेकरून सगळ्याच्या तोंडात नाव आहे, तळागाळातल्या कार्यकर्त्याच्या तोंडात नाव आहे, असा कार्यकर्ता दिला पाहिजे. महायुती आहे, शिवसेना, भाजप आणि राष्ट्रवादी, त्या माध्यमातून आम्हाला हा विजय आमच्या डोळ्यासमोर दिसतोय. हा विजय आपलाच होईल, मी तुम्हाला आज गवाही देतो. कारण आपल्याकडे मुख्यमंत्री साहेबांनी, एकनाथ शिंदे साहेबांनी जे काम केलं आहे ते काम असं केलं आहे की जनतेपर्यंत पोचलेलं काम आहे आपलं. आणि वारंवार लोक, सर्वसामान्य माणूस जाऊन तुम्हाला कालच्याच मेळावल्याच बघा, एक साधा सर्वसामान्य माणूस गेला आणि मला हा कर नांदवत नाही, मला हे बघत नाही म्हणून सांगितल्यावर त्यांनी लगेच 2 मिनिटात त्यांनी ॲक्शन घेऊन 5 लाख रुपये त्यांना हे केलं, मानधन दिलं आणि ती पुढची कारवाई त्यांनी करून घेतली. हे कार्यकर्ता कसा असावा साहेब? ते मुख्यमंत्री काम म्हणून करत नाही, एकनाथ शिंदे साहेब जे काम करतात मुख्यमंत्री म्हणून करत नाही, एक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. तो जनतेला प्यारी आहे आणि महाराष्ट्राला प्यारी आहे. प्रमुख कारण म्हणजे काय, आपल्याकडे असलेली एक जमेची बाजू म्हणजे अशी की आपल्याकडे शिवसेना हे आपल्या पक्षाकडे नाव आहे आणि त्याच्याबरोबर धनुष्यबाण हे आपल्याकडे चिन्ह आहे. आणि धनुष्यबाण आणि शिवसेना ही बाळासाहेबांनी अगदी तळागाळात जनतेच्या म्हणजे हृदयापर्यंत रुजवलेली आहे. आणि कोकणात शिवसेनेला जेवढं महत्त्व आहे तेवढं इतर कुठल्याही पक्षाला अनन्यसाधारण महत्त्व नाही. पण शिवसेना ही तळागाळातल्या कार्यकर्त्यापर्यंत रुजलेली आहे, लोकांपर्यंत पोचलेली आहे. आणि आजपर्यंत बहुतांशी बऱ्याच वेळा लोकसभा जो उमेदवार आहे हा शिवसेनेच्या धनुष्यबाण या चिन्हावरतीच जिंकून आलेला आहे. आणि आजही ती परिस्थिती आहे. त्यामुळे आमची शेवटी काय, वरिष्ठ जो निर्णय देतील किंवा वरिष्ठ जो उमेदवार देतील तो निर्णय घेऊन आम्हाला प्रचार करणं भाग आहे किंवा आम्हाला त्या उमेदवाराला दिलेल्या उमेदवाराला निवडून आणणं भाग आहे. पण त्यात करून आमची एक आग्रही भूमिका अशी राहील की हा जो मतदारसंघ आहे हा शिवसेनेलाच मिळावा आणि शिवसेनेला मिळून त्यात करून किरण सामंत जे आपण लाडा त्यांना भैया सामंत म्हणतो यांनाही उमेदवारी मिळावी असा आमचा सगळ्यांचा आग्रह आहे.